हॅलो फ्रेंड्स, 12वी कॉमर्स अकाउंटन्सी प्रश्न 7वा फायनल अकाउंट यामध्ये बेस्ट ॲडजस्टमेंट एक्सप्लेन करतोय। मागच्या व्हिडिओमध्ये 3 ॲडजस्टमेंट आपण एक्सप्लेन केल्या होत्या। त्यामध्ये एक क्लोजिंग स्टॉक, 2 नंबर डिप्रिशिएशन आणि 3 नंबर RDD। तसंच या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटच्या प्रश्न क्रमांक 7 मधील काही ॲडजस्टमेंट महत्त्वाच्या आहेत त्या एक्सप्लेन करतोय। नंबर 1 ला आपण ॲडजस्टमेंट अशी देतोय, इन्शुरन्स ₹7,200 इयर एंडेड 31 मार्च 2016। 31 मार्च 2016 ही वर्षाचा शेवट आहे। त्या ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला इन्शुरन्स दिला आहे 7,200 आणि खाली ॲडजस्टमेंट दिल्या, इन्शुरन्स इज पेड फॉर द इयर एंडेड ऑन 31 जून ऑन 30 जून 2016। म्हणजे 7,200 हा जो इन्शुरन्स दिला आहे हा 30 जून 2016 पर्यंतचा दिला आहे। वर्ष शेवट होतो 31 मार्च 2016। 31 मार्च 2016 नंतर मार्च नंतर एप्रिल, मे आणि 30 जून म्हणजे 3 महिन्याचा इन्शुरन्स या एक्झाम्पलमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये जास्त दिला आहे। अशा वेळेला इन्शुरन्स पेड 30 जून 2016 मधला इन्शुरन्स हा जो दिला आहे तो 12 महिन्याचा 7,200 घ्यायचा। जर 12 महिन्याचा 7,200 तर 3 महिन्याचा इन्शुरन्स जो प्रीपेड आहे तो काढावा लागेल। 12 महिन्याचा 7,200 तर 3 महिन्याचा किती, 3/12 गुणिले 7,200, 12/72 0 आणि 0, 3 गुणिले 600, 1,800 रुपये हा प्रीपेड इन्शुरन्स आपला येतो। वर्ष संपतं 31 मार्च 2016ला, इन्शुरन्स दिला आहे 30 जून 2016 पर्यंत म्हणजे 3 महिन्याचा आगाऊ इन्शुरन्स 1,800 आपल्याला काढावा लागेल। याचा पहिला इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला इन्शुरन्स घ्यायचं, त्या इन्शुरन्समधून प्रीपेड इन्शुरन्स जो 1,800 रुपये आपण काढला आहे तो लेस करायचा। आणि सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला प्रीपेड इन्शुरन्स म्हणून घ्यायचा। अशी ही इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट आहे। 2 नंबर, डेटर्स ₹2,64,000 एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत। त्यावर ॲडजस्टमेंट अशी आहे, राईट ऑफ ₹8,000 फॉर बॅड डेट्स अँड प्रोव्हाइड RDD ॲट रेट 5% ऑन डेटर्स। म्हणजे 2,64,000वर डेटर्सवर 8,000 रुपये बॅड डेट्स कमी करायचे आणि RDD 5% कॅल्क्युलेट करायचे। आता ही करत असताना डेटर्स 2,64,000 हे असेट बाजूला, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला घ्यायचे, त्यातून लेस प्रथम बॅड डेट्स 8,000 वजा करायचे। 2,64,000तून 8,000 वजा केल्यानंतर 0 0 0 4 आणि इथं 8 आहे, हातचा घ्यावा लागेल। 14तून 8 गेले 6 राहिले, तो हातचा इथं दिला, 6 मधून 1 गेले 5 आणि हे 2चे 2, 2,56,000। या 2,56,000वर आपल्याला 5% RDD कॅल्क्युलेट करायचे। आता 2,56,000वरती 5% RDD कॅल्क्युलेट करताना 2,56,000 छेद 1 गुणिले 5/100, 5% असल्यामुळे 5/100, हे 2 शून्य हे 2 शून्य गेले, 2,560 याला गुणिले 5, 5 0 0, 5 6 30, 3, 5 5 25 आणि 3 28, 2, 5 2 10 आणि 2 12, अशी 12,800 RDDची रक्कम येते। 2,56,000तून 12,800 वजा करून 0 0, 8 आणि 2 10, हातचाला 1, 6 मधून 3 गेले 3, 5 मधून 1 गेला 4 आणि हे 2, 2,43,200 हे बॅलन्स शीटच्या आउटसाइड म्हणजे आउटर बाजूला घ्यायचे।
बॅलन्स शीटच्या असेटला 2,64,000 डेटर्स घ्यायचे, इनवर्डला घ्यायचे, त्यातून लेस बॅड डेब्ट्स 8,000, 2,56,000, त्यातून लेस RDD 2,56,000वर RDD कॅल्क्युलेट करायचे आपल्याला 12,800. जो काय फरक येईल तो आउटसाइडला घ्यायचा बॅलन्स शीटच्या असेट बाजूला आउटसाइडला. हा एक इफेक्ट झाला. आणि याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू बॅड डेब्ट्स 8,000ची रक्कम, टू RDD 12,800 अशी ही ॲडजस्टमेंट डेटर्सवर बॅड डेब्ट्स आणि RDD. प्रथम बॅड डेब्ट्स लेस करायचे, राहिलेल्या बॅलन्सवरती 5% RDD कॅल्क्युलेट करायचं आहे. 3 नंबरची ॲडजस्टमेंट 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2012 ₹60,000 असं एक्झाम्पलमध्ये किंवा फायनल अकाउंटच्या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे. ही सेल्फ ॲडजस्टमेंट आहे. 10% जे बँक लोन घेतलं आहे 60,000चं ते 1 ऑक्टोबर 2012ला घेतले. इयर एंडेड एक्झाम्पलमध्ये दिले 31 मार्च 2013. म्हणजे 1 ऑक्टोबर 2012ला घेतलेलं लोन बँक लोन ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च शेवट म्हणजे 6 महिने आपण ती बँक लोन घेतले. 10% बँक लोन 60,000 रुपयेचं आहे. ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला इनवर्डला घ्यायचं. त्यामध्ये प्लस 60,000वरती 10%नं जे व्याज काढणार आहे ते आपल्याला 6 महिन्याचं काढायचं आहे. 10%नं 60,000वरती 6,000 रुपये येतं. आपल्याला पाहिजे 6 महिन्याचं. मग 60,000वरती 10%नं 6 महिन्याचं 3,000, टोटल आउटवर्डला 63,000. याचा दुसरा इफेक्ट सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 3,000. म्हणजे 10% बँक लोन हे ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट बाजूला दिलेलं असेल. त्यामध्ये कंसात टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2012 असं दिलं आहे. रक्कम आहे 60,000. खाली ज्या 5 ते 6 ॲडजस्टमेंट असतात त्यामध्ये याचा इफेक्ट केलेला नसतो. एक्झाम्पलमध्येच ट्रायल बॅलन्समध्येच टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2012 ही सेल्फ ॲडजस्टमेंट, याला सेल्फ ॲडजस्टमेंट म्हणतात. त्या गणितामध्ये इयर एंडेड 31 मार्च 2013 दिले. म्हणजे 1 ऑक्टोबरपासून 31 मार्च 2013पर्यंत एकूण 6 महिने होतात. 60,000 रुपयेचं कर्ज बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला 10% बँक लोन इनवर्डला घ्यायचं. त्यामध्ये लोनवरील व्याज लोनमध्ये ॲड करतात. आणि याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन असा करायचा आहे. म्हणजे एकूण ह्या छान महत्त्वाच्या 3 ॲडजस्टमेंट आहेत. त्यातील पहिली ॲडजस्टमेंट इथं मी इन्शुरन्स एक्सप्लेन केल्या. 2 नंबरची ॲडजस्टमेंट डेटर्सवरती बॅड डेब्ट्स आणि RDD कॅल्क्युलेट करायचं होतं. 3 नंबरमध्ये 10% बँक लोन दिलं होतं. अशा ह्या 3 ॲडजस्टमेंट फायनल अकाउंटमध्ये महत्त्वाच्या आहेत. तशा फायनल अकाउंटमध्ये एकूण ॲडजस्टमेंट 5 ते 7 असतात. त्या 5 ते 7मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट असते कंपल्सरी, डिप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट असते कंपल्सरी, आणि RDDची मी इथं एक्सप्लेन केली आहे त्या पद्धतीचीच असते सर्वसाधारण. अशा 3 ॲडजस्टमेंट कंपल्सरी असतात. त्यामध्ये अजून 2-3 ॲडजस्टमेंट वेगळ्या पडू शकतात. त्यापैकी ही इन्शुरन्सची असू शकते की ज्यामध्ये प्रीपेड इन्शुरन्स कसा काढला जातो. काही वेळेला एक्झाम्पलमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये प्रीपेड इन्शुरन्स दिलेलाच असतो. पण इथं देताना त्यांनी असं म्हणलं आहे की हा जो इन्शुरन्स 7,200 दिला आहे तो 30 जून 2016पर्यंतचा दिला आहे.
याचा अर्थ वर्ष 31 मार्चला संपतंय, इन्शुरन्स 30 जूनपर्यंतचा दिला आहे, म्हणजे 3 महिने जास्त दिला आहे प्रीपेड इन्शुरन्स. याचा एक इफेक्ट आपल्याला इन्शुरन्समधून प्रीपेड इन्शुरन्स लेस करावा लागेल आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला करावा लागेल. डेटरच्या बाबतीत तसंच आहे की डेटर्स हे बॅलन्स शीटच्या असेटला येतात. त्यातून प्रथम बॅड डेप्स 8,000 वजा करायचे. ती बॅड डेप्स वजा केल्यानंतर जो बॅलन्स येईल त्या बॅलन्सवरती RDD कॅल्क्युलेट करायची. RDD कॅल्क्युलेट केल्यानंतर रक्कम जी आहे ती आउटवर्डला घ्यायची आणि याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करायचा आहे. आता 10% बँक लोन हे लॅबिलिटीला येतं. हे लॅबिलिटीला 60,000 रुपये घ्यायचे. लोनवरील व्याज लोनमध्ये ॲड करायचं आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. अशा ह्या 3 ॲडजस्टमेंट एक्सप्लेन केल्यात. धन्यवाद.